Hello everyone, welcome to back my YouTube channel Little Sanskar Shishyu Mandir Preschool. Today I teach you मराठी सब्जेक्ट अव. अवची मात्रा आपण क पासून ते ध पर्यंतच्या व्यंजनाला कशा प्रकारे लावायचे ते आणि अवची मात्रा हे लावून साने आपण याचं रीड कसं करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अव पासून शब्द तयार झाला. औषध, औषध आणि अव बरोबर अवची मात्रा राहते स्लिपिंग लाइन, स्टँडिंग लाइन आणि लेफ्ट स्लॅंटिंग लाइन डबल. च प्लस ओ ची मात्रा चव. चव पासून शब्द तयार झाला चौघडा. इमेज मध्ये बघू शकता. न प्लस औ ची मात्रा नव. नव पासून शब्द तयार झाला नौका. फ प्लस औ ची मात्रा फव. फव पासून शब्द तयार झाला फौज. ह प्लस औ ची मात्रा हव. शब्द तयार झाला हौद. अशा प्रकारे या अ पासून शब्द तयार होतो. आता क पासून ते ध पर्यंतच्या व्यंजनाला कशा प्रकारे लावायचं आणि वाचायचं हे आपण बघूया आणि रीड करायचं आणि लिहायला कसं येईल ते आपण बोर्डवर समजून घेऊया. ठीक आहे. गुड मॉर्निंग किड्स. गुड मॉर्निंग. शांत राहून ऐकायचे बेटा. ठीक आहे. औ पासून शब्द तयार झाला औषध. औषध अ ची लाइन आहे स्लीपिंग लाइन, स्टँडिंग लाइन, देन डबल लेफ्ट स्लॅंटिंग लाइन. अशा प्रकारे अ ची मात्रा असते. ठीक आहे. शब्द तयार जसं आपण च ला अ ची मात्रा लावला तर च प्लस अ ची मात्रा होणार चव. चव पासून शब्द तयार होणार चौघडा. फ प्लस अ ची मात्रा फव. फव पासून शब्द तयार होणार फौज. न प्लस अ ची मात्रा नव. नव पासून शब्द तयार झाला नौका. ह प्लस औ ची मात्रा हौ झाला आणि शब्द तयार होईल हौद. अशा प्रकारे आता क पासूनच्या ध पर्यंतच्या व्यंजनाला आपण औ ची मात्रा लावून कसे लिहायचं ते बघूया आणि याचं प्रोनाउन्सिएशन म्हणजे उच्चारण कसं करायचं ते बघूया की क पासून ध पर्यंतच्या व्यंजनाला हे औ ची मात्रा लावल्यावर आपण कसं वाचायचं ते बघूया. ठीक आहे. तर एकदा रीड करूया. माझ्या मागं म्हणायचं आहे. ठीक आहे. काव, ख, व्हेरी गुड. ग, घ, च, छ, ज, झ, ट, ठो, ड, ढो, न, त, थो, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य ला ओ ची मात्रा लागली य. र ला ओ ची मात्रा लागली र. ल ला ओ ची मात्रा लागली ल. व ला ओ ची मात्रा लागली व. श ला ओ ची मात्रा लागली श. श ला ओ ची मात्रा लागली श. स ला ओ ची मात्रा लागली शो. ह ला ओ ची मात्रा लागली त ह. ड ला ओ ची मात्रा लागली ड. छ ला ओ ची मात्रा लागली छ आणि ध ला ओ ची मात्रा लागली ध. अशा प्रकारे आपण औ ची मात्रा स्टँडिंग लाइन आणि लेफ्ट स्लॅंटिंग लाइन दोन वेळा लावलं की औ ची मात्रा तयार होते आणि उच्चारण कसं होणार क ला लावलं तर क. एकदा रीड करून बघूया. ठीक आहे. क,
पर्यंतच्या व्यंजनाला औ ची मात्रा लावून रीड करू शकतो इझी प्रकारे. ठीक आहे किड्स. याच्यामध्ये आपल्याला काय करायचे आता, हे औ चे अभ्यास औ पासून तर ध पर्यंतचा हा आपला एकदा आपल्या हातानं छानपैकी लिहून टाकायचा आहे आणि वाचून बोलून लिहायचं आहे. ठीक आहे किड्स. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब दिस चॅनल. थँक्यू.